हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, शाळा आपल्याला मॅथमॅटिक्स शिकवते, सायन्स शिकवते. जर आपण कॉलेजला गेलो तर कॉलेजमध्ये आपण आपलं करिअर कसं घडवायचं याबद्दल शिकतो. पण लोकांशी कसं बोलायचं, लोक खरंच कशा पद्धतीने आपल्याबद्दल विचार करतात किंवा लोक कशा पद्धतीने विचार करतात, त्याच्यानंतर रिस्पेक्ट आपल्याला कसा मिळतो किंवा लोकांकडून रिस्पेक्ट कसा मिळवून घ्यायचा आणि इन्फ्लुएन्स कसा तयार होतो किंवा लोकांना इन्फ्लुएन्स कसं करायचं याबद्दल आपल्याला कुठेही शिकवल्या जात नाही. आणि म्हणूनच काही लोक जर खोलीमध्ये आले तर तुम्ही ऑब्झर्व कराल की लोक सगळं त्यांचं ऐकत बसतात आणि काही लोक जर खोलीमध्ये आले तर लोक ते कितीही जरी बोलत असले तरी लोक त्यांना सिरियसली घेत नाहीत. मित्रांनो, हे काय मोटिवेशन आहे? दिस इज नॉट मोटिवेशन. दिस इज ह्युमन सायकोलॉजी अँड दिस इज न्यू सिरीज विच आय हॅव केम विथ. वेलकम टू इन्फ्लुएन्स सायकोलॉजी. मित्रांनो, दिस इज एपिसोड 1 ऑफ इन्फ्लुएन्स सायकोलॉजी, ज्यामध्ये आपण पाहणार आहेत लोक टीका सहन का करू शकत नाहीत याबद्दल. तर फ्रेंड्स, तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की लोकांना कधी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर खोटं बोललेले लोकांना चालून जातं, पण त्यांना टीका सहन नाही होत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर टीका केली तर त्या व्यक्तीला ती टीका सहन नाही होत, पण त्या व्यक्तीशी जर तुम्ही खोटं बोलला तर ती व्यक्ती ती गोष्ट ऍक्सेप्ट करून घेते. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सत्य सांगितलं ना मित्रांनो, तो लगेच डिफेन्सिव्ह मोड मध्ये जातो, तो लगेच डिफेन्सिव्ह होतो. आणि मग काय, तुम्ही जर रिलेशनशिप मध्ये पाहिलं किंवा तुम्ही ऑफिस मध्ये पाहिलं किंवा तुम्ही फ्रेंडशिप मध्ये पाहिलं, सोशल मीडियावर जर तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्या तर फ्रेंड्स, लोकांना जर आपण क्रिटिसिझमची गोष्ट केली तर क्रिटिसिझमला लोक इन्फॉर्मेशन मधून घेत नाहीत किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी त्यांना सांगताय असं लोक क्रिटिसिझमला समजून घेत नाहीत. तर ते काय करतात, क्रिटिसिझम म्हणजे त्यांच्यावर केलेला हल्ला, त्यांच्यावर केलेला अटॅक म्हणून घेतात. पण ऍक्च्युअल प्रश्न हा आहे की असं होतं का, हे कशामुळे होतं? फ्रेंड्स, आता आपला जो व्हिडिओचा पार्ट 1 आहे त्यामध्ये आपण पाहूयात की पीपल डोंट हेट द ट्रूथ, दे हेट इगो डॅमेज. बहुतेक लोक जे आहेत ना फ्रेंड्स, त्यांना सत्याचा कधीही त्रास होत नाही, खरं बोलायचा त्यांना त्रास होत नसतो. त्रास त्यांना कशाचा होत असतो, त्यांचा जो इगो आपण खरं बोलल्यामुळे डॅमेज झालेला असतो, तो इगो डॅमेज झाल्यामुळे त्यांना त्रास होत असतो. आणि तो त्रास कोणालाही सहन होत नाही, इगोला लागलेला धक्का कोणालाही सहन होत नाही. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणता की तू चुकीचा आहेस, त्यावेळेस त्याच्या मेंदूला असं वाटतं की मी धोक्यात आहे. मग काय होतं, आपण जर ऑब्झर्व केलं फ्रेंड्स, तर प्रत्येक व्यक्ती काय स्वतःच्या मनात स्वतःला बरोबरच समजत असतो आणि कोणी स्वतःला विलन मानत नसतं. बरोबर आहे की नाही? कुणी असं म्हणू शकतं का की मी विलन आहे म्हणून? नाही. आणि म्हणूनच क्रिटिसिझम फक्त शब्द नसतो, तर तो त्यांच्या आयडेंटिटीवर एक हल्ला असतो असं लोकांना वाटतं. त्यांना असं वाटतं की हा माझ्या आयडेंटिटीवर केला गेलेला एक अटॅक आहे. आता याचं एक आपण छोटंसं रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया फ्रेंड्स. समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या तुमच्या कलिगला म्हणले की तू नेहमी लेट येत आहेस. आता ऍक्च्युली तुम्ही काय केलंय, तुम्ही केलंय की बा तुम्ही त्याला एक इश्यू सांगितला की बाबा तू लेट येत आहेस, हा एक इश्यू आहे, तू जरा लवकर यायचा प्रयत्न कर, किंवा हे तुम्ही त्याला सांगितलं की तू लेट येतोयस बरं का नेहमीच, हा एक इश्यू आहे, तो तुम्ही त्याला शेअर केला. पण समोरच्या व्यक्तीला काय वाटतं, समोरच्या व्यक्तीला काय ऐकू येतं, समोरच्या व्यक्तीला असं ऐकू येतं की तू इररिस्पॉन्सिबल आहेस. म्हणजे हे ऐकू नाही येत, ऍक्च्युली आपण जे बोलतो तेच ऐकू येतं, पण जे आपण बोलतो तो त्या गोष्टीला अक्वायर कसं करतो, कसं समजून घेतो, तर तो काय समजून घेतो की तू इररिस्पॉन्सिबल आहेस. असं त्याला वाटतं की समोरची व्यक्ती मला म्हणते मी लेट होतोय म्हणजे मी इररिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. आणि मग तिथूनच सुरू होतं काय, डिफेन्स, अँगर, एक्सक्युजेस आणि ऍट द एंड तुमच्यापासून दुरावणं किंवा तुमच्यापासून डिस्टन्स कीप करणं. फ्रेंड्स, तर आता आपल्या व्हिडिओचा आहे पार्ट 2. यामध्ये काय आहे, सोशल मीडिया हॅज मेड धिस वर्स.
म्हणजे सोशल मीडिया जे आहे ना फ्रेंड्स, त्याने ह्या गोष्टीला अजून जास्त बिघडवून ठेवलेलं आहे. आजकाल सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याला पब्लिकली जज केल्या जात आहे. लोक सतत कंपॅरिझन मध्ये आहेत, ते सतत एकमेकांना कम्पेअर करत असतात. एखादची रील पाहून त्याच्यासोबत स्वतःला किंवा त्या रील मधल्या व्यक्तीला दुसऱ्या कोणासोबत किंवा काय युट्यूबवर पाहिलेल्या याच्यामध्ये कोणाला तरी कम्पेअर, कन्सिस्टंटली ते एकमेकांना कम्पेअर करत असतात. आणि या सगळ्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, या सगळ्यामुळे ऑलरेडी ते इन्सिक्युअर फील करतात. आणि अशा वेळेस जेव्हा आपण त्यांना क्रिटिसाइज करतो, तेव्हा हे क्रिटिसिझम त्यांना त्यांची जी सेल्फ वर्थ आहे, त्यांची जी सेल्फ व्हॅल्यू आहे, या सेल्फ वर्थवर, सेल्फ व्हॅल्यूवर डायरेक्ट अटॅक असं वाटतं. हा त्यांच्या सेल्फ व्हॅल्यूवर केलेला एक डायरेक्ट हिट आहे असं त्यांना वाटतं. आणि हे ट्रूथ त्यांना नको असतं. त्यांना हवं असतं काय, त्यांना हवं असतं व्हॅलिडेशन फ्रेंड्स. तर आता आपण पाहूयात की व्हाय क्रिटिसिझम फेल्स. हा आपल्या व्हिडिओचा थर्ड पार्ट आहे फ्रेंड्स. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत व्हाय क्रिटिसिझम फेल्स. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा जो येतो, काय, क्रिटिसिझममुळे लोक बदलतात का. तर फ्रेंड्स, कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्रिटिसाइज केलं तर त्या व्यक्तीमध्ये तो व्यक्ती म्हणतो की नाही हे माझं चुकलंय, तर तो व्यक्ती चेंज घडवून आणतो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं, ही गोष्ट होत नाही. बहुतांश वेळी लोक बदलत नाहीत. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा इगो हर्ट होतो फ्रेंड्स, तेव्हा आपला जो ब्रेन आहे, आपला ब्रेन हा लर्निंग मोड मध्ये नाही जात, तर आपला ब्रेन जो आहे तो जातो सर्वायवल मोड मध्ये. आणि जेव्हा तुम्ही सर्वायवल मोड मध्ये असता त्यावेळेस आपल्या बॉडीला असे सिग्नल भेटत असतात की बाबा तुला आता स्वतःला इथे डिफेन्स करायचंय, ना की तुला कोणती गोष्ट शिकायची आहे. सो मग आपण काय करतो, स्वतःला प्रोटेक्ट करायला लागतो. म्हणून लोक काय करतात, लोक जस्टिफाय करतात, ब्लेम स्वतःवर घेण्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणावर तरी ब्लेम टाकतात, ब्लेम शिफ्टिंग करतात, इमोशनली शटडाऊन होतात, किंवा सायलेंटली आपल्या लाईफ मधून दूर होऊन जातात. आणि हळूहळू मग ती जी रिलेशनशिप आहे ती रिलेशनशिप तुटायला लागते. आणि ती रिलेशनशिप ऍट द एंड मग कुठेतरी त्याच्यामध्ये डिस्टन्स येतो आणि ती रिलेशनशिप स्टॉप होऊन जाते फ्रेंड्स. आता आपल्या व्हिडिओचा पार्ट 4 फ्रेंड्स, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की द बिग रिअलायझेशन. काय रिअलायझेशन आहे मित्रांनो, की रिअलायझेशन काय या गोष्टीचं. तर पहा मित्रांनो, आपण कोणालाही हरवू शकतो, तुम्ही कोणालाही हरवू शकता, पण कोणालाही इन्फ्लुएन्स नाही करू शकत. इन्फ्लुएन्स करणं म्हणजे कंट्रोल करणं नाहीये फ्रेंड्स. तर काय, इन्फ्लुएन्स म्हणजे समोरच्या व्यक्तीला सेफ फील करवणं. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलताय, त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी सांगताय, त्या व्यक्तीला तुम्ही जे सांगताय त्या गोष्टीनं त्याला असं वाटलं पाहिजे की नाही की मी सेफ आहे, मी सिक्युअर आहे, दिस पर्सन इज नॉट कंट्रोलिंग मी, ही इज मेकिंग मी सिक्युअर. आणि जेव्हा ना फ्रेंड्स लोक जज्ड फील करत नाहीत, त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना जज नाही करताय, तर त्यावेळेस मग लोक तुमचं ऐकायला तयार होतात फ्रेंड्स. आता आपण हे पाहूयात की व्हॉट पॉवरफुल पीपल डू डिफरंटली. म्हणजे जे पॉवरफुल लोक असतात ते वेगळं काय करतात नेमकं. तर काय करतात, जी लोक इमोशनली इंटेलिजंट असतात ना फ्रेंड्स, ते डायरेक्ट अटॅक करत नाहीत. ते काय करतात, प्रश्न विचारतात, समजून घेतात, काय करतात, इनडायरेक्टली गाईड करतात, किंवा त्यांचा जो इगो आहे तो इगो डॅमेज होऊ देत नाही, तो त्यांचा इगो वाचवतात. ते लोकांना लहान फील करवत नाहीत फ्रेंड्स, कारण त्यांना माहित असतं की जर आपण ह्या व्यक्तीचा इगो डॅमेज केला आणि जर हा इगोला घेऊन बंद झाला, हा इगोला घेऊन स्टॉप झाला, तर कम्युनिकेशनच स्टॉप होऊन जाईल. आणि कम्युनिकेशन स्टॉप झालं तर मग आपण काहीही बदलू शकणार नाही. आता याचं एक एक्झाम्पल पाहूया फ्रेंड्स, की आता समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला सांगायचं की बाबा तुझं काहीतरी चुकतंय, बट तुम्ही काय करू शकता, इन्स्टेड ऑफ सेइंग की तू चुकीचा आहेस, तुम्ही काय म्हणू शकता, ट्राय करायचं. आपण असं बोलू शकतो ना की आपण हे दुसऱ्या अँगलने पण बघू शकतो बरं का, आपण हे असं करण्याच्या ऐवजी असं पण करू शकतो बरं का,
बघ तुला काय वाटतंय. तर सिंपल चेंज आहे मित्रांनो, स्मॉल चेंज आहे. व्हॉट वी आर सेइंग, तू चुकीचा आहेस त्याच्या ऐवजी आपण काय म्हणतोय की आपण हे दुसऱ्या अँगलने बघू शकतो. सिंपल चेंज आहे, पण याचा जो इमोशनल इम्पॅक्ट आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे, कम्प्लिटली वेगळा आहे. आणि यामुळे काय होतं, त्या व्यक्तीला असं वाटतं की बा नाही, माझा इगो कुठेही डॅमेज होत नाहीये, ठीक आहे, आपण ह्याला दुसऱ्या अँगलने बघू शकतो. आता आपण आपला जो व्हिडिओचा पार्ट 6 आहे त्यामध्ये पाहणार आहोत डीप ह्युमन ट्रूथ, म्हणजे ऍक्च्युअल जे लोकांचं सत्य आहे ते काय आहे फ्रेंड्स. प्रत्येक माणूस ना फ्रेंड्स इंटरनली आणि इनिशियली लाईफमध्ये 2 गोष्टी शोधत असतो. काय? पहिलं म्हणजे रिस्पेक्ट आणि दुसरं म्हणजे इम्पॉर्टन्स. आणि जेव्हा क्रिटिसिझम ह्या दोन्ही गोष्टींवर अटॅक करतं फ्रेंड्स, तेव्हा माणूस लॉजिकही ऐकत नाही, सत्यही ऐकत नाही आणि असत्यही ऐकत नाही. तो फक्त एकच गोष्ट करतो, तो स्वतःला सेफ ठेवायचा प्रयत्न करतो, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. म्हणूनच फ्रेंड्स ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करायच्या आधी त्याचा इगो तोडू नका, त्यांना समजून घ्या. कारण माणूस लॉजिकने कमी आणि भावनांवर जास्त चालतो फ्रेंड्स. अँड दिस इज वेअर द रिअल इन्फ्लुएन्स स्टार्ट्स. इथेच आपलं खरं इन्फ्लुएन्स बिगिन होतं मित्रांनो. दिस इज इन्फ्लुएन्स सायकोलॉजी. सी यू इन एपिसोड 2. आपला जो एपिसोड 2 आहे तो असणार आहे एव्हरीवन वॉन्ट्स टू फील द इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येकच व्यक्तीला असं वाटतं की आपण इम्पॉर्टंट असावं. तर भेटूया मित्रांनो व्हिडिओ नंबर 2 मध्ये. आजच्या पुरतं इतकंच. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल इस्टेट. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.